AI विथ डिजिटल मार्केटिंगचा जो आपण कोर्सची जर्नी, जो इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघत आहोत. मी जस्ट क्विक रिव्हिजन घेतो. याच्या अगोदर आपण काय काय बघितलं. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बघितलं बेसिक्स ऑफ मार्केटिंग. त्यानंतर आपण रिसर्च कसा करायचा क्लायंटचा. त्यानंतर कंटेंट मार्केटिंग. त्यानंतर डिझायनिंग. त्यानंतर सोशल मीडिया पेज क्रिएशन्स. नंतर सोशल मीडिया ॲड्स. त्यानंतर वेबसाईट. त्यानंतर SEO. त्यानंतर ईमेल मार्केटिंग. त्यानंतर व्हॉट्सॲप मार्केटिंग. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग. त्यानंतर गुगल ॲनालिटिक्स, नॉट अँड गुगल ॲनालिटिक्सचा पार्ट आपण काय केलेला आहे सगळा बघितलेला आहे. आज आपण जो पार्ट बघणार आहोत तो आहे या जर्नीमधला, म्हणजे आज आपण डिजिटल मार्केटिंग कोर्स विथ या जर्नीमधला पार्ट बघणार आहोत. AI अवतार. कोणता पार्ट बघणार आहोत? हाऊ टू क्रिएट अँड AI अवतार. लक्षात ठेवा, बिफोर गोइंग टू स्टडी हाऊ टू क्रिएट AI अवतार, यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज अँड AI अवतार. आता लक्षात ठेवा, AI अवतार म्हणजे काय. आता दोन कन्सेप्ट आहेत. पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे अवतार, बरोबर आहे. पहिली कन्सेप्ट आहे अवतार आणि सेकंड कन्सेप्ट आहे लुक, बरोबर आहे. आता सपोज AI अवतार म्हणजे काय, की माझ्यासारखा दिसणारा, माझ्यासारखा बोलणारा, माझ्यासारखे हावभाव करणारा एक मी अवतार AI कडून करून घेतोय, त्याला म्हणतात AI अवतार. काय म्हणतात त्याला? AI अवतार. सपोज आता एक कन्सिडर करा की मी ॲज अ शिवराज माने, शिवराज माने मी एक अवतार क्रिएट केला, तर माझे अवतार किती क्रिएट होतील? माझा एकच अवतार क्रिएट होईल ना, कारण शिवराज माने हा जगामध्ये एकच व्यक्ती आहे, बरोबर आहे का, शिवराज माने नावाचा. त्यामुळे माझा अवतार किती क्रिएट होतील? एकच. पण मला सांगा, हा तुम्ही जो ड्रेस बघताय तर काय मी काय आयुष्यभर काय हाच ड्रेस घालत राहणार आहे का? बरोबर आहे. माझा लुक जो आहे काय दररोज काय होतो, तो चेंज होतो. तर मग काय करायला लागणार मला? एक माझा सपोज AI अवतार बनवला, त्याच्यानंतर मला लुक, सपोज मी सोमवारी वेगळे कपडे घातले, माझं ड्रेसिंग वेगळं आहे, मंगळवारी वेगळं आहे, बुधवारी वेगळं आहे, म्हणजे मी सपोज असे 10 ड्रेसेस वर काय केले, लुक्स क्रिएट केले. काय क्रिएट केले? लुक्स. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की मी 10 व्हिडिओ शूट केले. मी कधी खुर्चीवर बसून व्हिडिओ शूट केला वेगळ्या कपड्यांमध्ये, कधी मी टेबलवर बसून व्हिडिओ शूट केला, कधी मी उभा राहून व्हिडिओ शूट केला, कधी मी सपोज एखाद्या सोफ्यावर बसून मी व्हिडिओ शूट केला. तर हे काय झाले? माझे लुक. काय झाले? हे सगळे लुक. अवतार कोणता आहे माझा? एकच. शिवराज माने नावाचा एकच माझा काय अवतार आहे, आणि माझे लुक काय आहेत? वेगवेगळे. सपोज आता मी एक अवतार क्रिएट केला, माझे 5 ते 10 काय केले मी लुक क्रिएट केले. सपोज आता मला ह्याच्यानंतर मला स्वतःला व्हिडिओ क्रिएट करायची गरज पडेल का? नाही. मला फक्त काय द्यायचं, त्याला स्क्रिप्ट किंवा व्हॉइस द्यायचंय. सपोज आता मी एक खुर्चीवर बसून एक AI अवतार क्रिएट केला, त्या खुर्चीवर बसून मला त्या अवतारला काहीतरी एक स्क्रिप्ट द्यायची, बरोबर तो काय करेल? लिपसिन करेल, आणि त्या पद्धतीचा व्हिडिओ काय करून देईल? मला क्रिएट करून देईल. यालाच म्हणतात AI अवतार आणि AI लुक. आता हे आपण कधी करतो? लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट AI अवतार का क्रिएट करायचं. आता तुम्हाला सपोज इथून पुढची जी जर्नी आहे, कोणती जर्नी आहे? इथून पुढे काय सोशल मीडिया आहे, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. पोस्ट वर्कआउट होत नाहीये. ज्या काय तुम्ही पोस्ट डिझाईन वगैरे करता, इमेजेस, त्या काय होत नाहीत, वर्कआउट होत नाही. सगळ्या सध्या जमाना कशाचा आहे? रील आणि व्हिडिओचा काय आहे? जमाना आहे. म्हणजे तुम्हाला काय करू शकता, जास्तीत जास्त कस्टमर कन्वर्ट करू शकता. सपोज आता मला एक रील शूट करायची. चला आपल्याला एक मिनिटाची रील पकडतो मी. 1 मिनिटाची मला काय करायची आहे? रील शूट करायची आहे. तर बघा, मला काय करायला लागेल? अगोदर स्क्रिप्ट लिहायला लागेल, त्याच्यानंतर मला शूट करायला लागेल. आता शूट करायला पण काय काय लागतं? कॅमेरा, नंतर लाईट, नंतर माईक्स, नंतर लोकेशन, जिकडे तुम्हाला काय करायचंय? शूट करायचंय. एवढ्या सगळ्या गोष्टी काय होतात? तुम्हाला लागतात. आणि त्यानंतर कोणता पार्ट येतो? मग एडिटिंगचा पार्ट येतो. कोणता पार्ट येतो? एडिटिंगचा, बरोबर आहे. आता 1 मिनिटाची रील शूट करायला कमीत कमी माझा 1 तास किंवा 2 ते 3 तास काय होतात? चालला जातो. आणि लक्षामध्ये, आता मला सांगा, एवढा सगळा वेळ आहे का आपल्याकडे? सोबत जर तुम्ही ॲज अ टीचर असाल, किंवा सध्या जसं मी एक कंपनीचा फाउंडर आहे, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये. सगळ्यात मोठा आपल्याला ज्यावेळेस आपण एखादा डॉक्टर क्लायंट हँडल करतो ना, जो स्पेशालिस्ट असतो, हार्ट स्पेशालिस्ट, कॅन्सर स्पेशालिस्ट, त्या माणसाकडे तेवढा वेळच नसतो, की नाही का. आपण त्याला नेहमी म्हणतो की सर मला रील शूट करून द्या, रील शूट करून द्या. तो रील शूट करून देतो का आपल्याला? नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतो? एक अवतार क्रिएट करायला लागतो, बरोबर आहे. त्यात अवतार क्रिएट करणं म्हणजे काय? की स्क्रिप्ट लिहिणे. आता हे सगळं तुम्हाला करायला लागतं बाय डिफॉल्ट. कमीत कमी आपल्याला 10 व्हिडिओ अगोदर काय करायला लागतात?
एक अवतार आपल्याला शूट करायला लागतो आणि 10 लुक काय करायला लागतात आपल्याला वन टाइम शूट करायला लागतात. पण लाईफ टाइम आपण ते अवतार काय करू शकतो वापरू शकतो. आलं लक्षामध्ये? यालाच म्हणतात एआय अवतार आणि लुक. आता प्रोसेस कशी असणार आहे एआय अवतार बनवण्याची आपल्या डिटेलमध्ये आपण ऑलरेडी बघणारच आहोत आपल्या कोर्समध्ये. पण तुम्हाला सांगतो की एआय अवतार त्याच्यामध्ये दोन प्रकार. एक तर काय व्हिडिओ, बरोबर आहे का? आता एआय अवतार क्रिएट करायचा व्हिडिओ, नंतर ऑडिओ, सगळ्यात अगोदर येतं स्क्रिप्ट, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ, ऑडिओ, नंतर काय येतं एडिटिंग, नंतर काय येतं पोस्टिंग, बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टी इकडे येतात. कळलं? सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जी काय स्क्रिप्ट जी आहे आपली, अगोदर काय करायचं आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला अगोदर आपला अवतार क्रिएट करून घ्यायचं. तर अवतार क्रिएट करण्यासाठी आपण जे टूल वापरणार आहे त्याला म्हणतात हेजेन टूल. काय म्हणतात त्याला? हेजेन टूल. आता हे टूल काय, तुम्हाला जर एकच अवतार क्रिएट करायचं असेल तर हे टूल फ्री आहे, बरोबर आहे का? तुम्हाला जर मल्टिपल अवतार क्रिएट करायचे असतील तर त्या टूलला काय करायला लागतं, तुम्हाला पेड करायला लागतं. अवतार क्रिएट करणं म्हणजे काय करणे की मला एक त्यांना एक 4 ते अगोदर एक व्हिडिओ त्याला शूट करून द्यायला लागतो. व्हिडिओ शूट करून दिल्याच्या नंतर मग काय करतो, तो व्हिडिओ तिकडे सेव्ह करतो आणि त्याचा अवतार काय करतो, तो क्रिएट करतो. आणि त्याच्यानंतर मला एक 5-10 व्हिडिओ त्याला द्यायला लागतात जेणेकरून माझा लुक काय होतील, माझे क्रिएट होतील. आता हेजेन मध्ये काय केलं मी, अवतार क्रिएट केला. आता तो अवतार तो फक्त दिसेल माझ्यासारखे हावभाव करेल, पण माझ्यासारखा बोलेल का तो नाहीये. आता हेजेन टूल मध्ये मी ट्राय करून बघितलेला आहे. जो माझा व्हॉइस आहे, आता एक्झॅक्टली माझ्या व्हॉइस सारखा तो व्हॉइस देत नाही. त्याच्यासाठी आपल्याला व्हॉइस साठी जे टूल वापरायचे ते आहे 11 लॅब. कोणतं टूल आहे ते? 11 लॅब. आता 11 लॅब फ्री पण आहे आणि पेड पण आहे. आलं लक्षामध्ये? 11 लॅब मध्ये काय करणार, मी माझा स्वतःचा सॅम्पल व्हॉइस काय करणार त्याला देणार, मग तो काय करणार, तो सॅम्पल व्हॉइस ट्रेन करणार आणि त्यानुसार मला काय करून देणार, तो व्हॉइस जनरेट करून देणार. आलं लक्षामध्ये? आता इकडे मी व्हिडिओ क्रिएट केला, इकडे ऑडिओ मी क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आता मला जे काय सपोज मला एक व्हिडिओ स्क्रिप्ट लिहायची तर मी कशाचा उपयोग करणार, चॅट जीपीटीचा वापर करून काय करणार, मी ती स्क्रिप्ट मी अवतार क्रिएट केल्याच्या नंतर सपोज आता माझा एक नवीन कोर्स लॉन्च होतोय, सपोज एआय आणि सोशल मीडिया मार्केटिंग वर्कशॉप फॉर किड्स. मी एक स्क्रिप्ट लिहिली, ती स्क्रिप्ट मी काय करणार, चॅट जीपीटीला टाकणार, मला अशी काय हवी आहे, स्क्रिप्ट हवी. ती लिहिलेली स्क्रिप्ट मी कुठे टाकणार, 11 लॅबला लागणार. तिकडनं काय जनरेट करणार, ऑडिओ जनरेट करणार. आणि तो ऑडिओ कुणाला देणार, याच्यापैकी तुम्हाला सांगितलं एक अवतार आहे 10 लुक आहे, तर कोणत्या तरी एका लुकला देणार. मग माझ्याकडे काय जनरेट होणार, एक व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ मी प्रोफेशनली कशामध्ये एडिट करणार, तुम्ही कॅनवा वापरू शकता, तुम्ही कॅपकट वापरू शकता, तुम्ही फिल्मोरा वापरू शकता. याच्यामध्ये काय करणार आपण, तो व्हिडिओ काय करणार, एडिट करणार. आलं लक्षामध्ये? एकदा का ही प्रोसेस झाली तर तुम्हाला कॅमेऱ्याची गरज पडत नाही, तुम्हाला लाईटची गरज पडत नाही, तुम्हाला माईकची गरज पडत नाही, तुम्हाला लोकेशनची गरज पडत नाही. मधल्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, कॉस्टिंग प्रोसेसेस आहेत कॉस्टली, त्या काय होतात, सगळ्या मायनस होऊन जातात. त्यामुळे आपल्याला इथून पुढे जर आता तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमचा एखादा क्लायंट असेल तर तुम्हाला त्याचा एआय अवतार जर क्रिएट करायचा असेल, तो एआय अवतार कसा क्रिएट करायचा, काय क्रिएट करायचा, आपण सगळं काय करणार आहे या एआय अवतार मेकिंगच्या वर्कशॉपमध्ये किंवा जो आपला फुल कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा, त्याच्यामध्ये काय करणार आपण हे सगळं बघणार आहोत. आय होप तुम्हाला पण जर असं प्रॉपरली हाऊ टू एआय अवतार बनवायचं असेल स्वतःचा, तुम्ही काय करा, ऍप डाउनलोड करा आपली आणि काय करा, कोर्स जॉईन करा. इट मे बी 2 कोर्सेस आहेत तिकडे. एआय अवतार जर स्पेशल तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत असेल तर तुम्ही एआय अवतार कोर्स जॉईन करा. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत नसेल तर तुम्ही स्पेशल डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईन करा. त्याच्यात ऑलरेडी एआय अवतारचा काय आहे, पार्ट आहे. आय होप तुम्हाला हा छोटासा पार्ट कळाला असेल. पुढचा पार्ट बघूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.